नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर केला बायोविटा टॉनिक सह 12X0 या खताचा वापर तर यामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाला 40 दिवसानंतर 100% लागणार दुप्पट कळ्या। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की जर आपण आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर केला बायोविटा टॉनिक सह 12X0 या खताचा वापर तर 100% आपल्याला आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर दिसणार दुप्पट कळ्या। मग बायोविटा टॉनिक आणि 12X0 मध्ये असं काय आहे की ज्याचा वापर केल्याने आता आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर आपल्याला 100% दिसणार दुप्पट कळ्या। मग अशा परिस्थितीमध्ये बायोविटा टॉनिक आणि 12X0 या खताचा वापर का करावा, कधी करावा, किती करावा आणि याचा वापर करत असताना आपल्याला एकरी किती खर्च येऊ शकतो या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर आपण जर बायोविटा टॉनिक सह केला 12X0 या विद्राव्य खताचा वापर तर 100% आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर लागणार दुप्पट कळ्या। मग अशा परिस्थितीमध्ये बायोविटा या टॉनिकचा वापर आणि 12X0 या विद्राव्य खताचा वापर जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर केला तर खरंच आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागणार का? आणि अशा परिस्थितीमध्ये बायोविटा टॉनिक आणि सोबत 12X0 चं प्रमाण काय घ्यायचं या ठिकाणी याचं हे प्रमाण घेतल्यानंतर एकरी आपल्याला किती खर्च येऊ शकतो चला बघूया। तर बघा मित्रांनो, जर आपलं सोयाबीनचं पीक 40 दिवसाच्या वर पोहोचलं असेल तर ही अवस्था असते सोयाबीनच्या पिकाला कळ्या लागण्याची आणि या अवस्थेमध्ये सोयाबीनच्या पिकाला आवश्यकता असते एक्स्ट्रा ऊर्जेची, सोयाबीनच्या पिकाला आवश्यकता असते फॉस्फरसची। तर लक्षात घ्या मित्रांनो, 12X0 या विद्राव्य खतामुळे जे 12% नायट्रोजन आहे ते उरली सुरली सोयाबीनची वाढ होण्यासाठी मदतगार असते आणि 61% जे फॉस्फरस आहे ना मित्रांनो, हे 61% फॉस्फरस त्या सोयाबीनच्या पिकाला कळ्या लागण्यासाठी आवश्यक असणार जे काही अन्नद्रव्य ते पोहोचवते, यामुळे सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागतात व या कळ्याचं परावर्तन दुप्पट फुलात होत असते। आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, मग तुमचं म्हणणं असेल बायोविटा या टॉनिकची गरज काय? लक्षात घ्या, जेव्हा मित्रांनो त्या ठिकाणी सोयाबीनच्या पिकाला कळ्या लागत असतात हीच ती वेळ असते की ज्यावेळेस त्याला एक्स्ट्रा शक्तीची गरज असते आणि ही एक्स्ट्रा शक्ती परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला टॉनिकचा वापर करावा लागतो। आणि म्हणून मित्रांनो आपल्याला सोयाबीनचं पीक 40 दिवसाचं झाल्यानंतर बायोविटा या टॉनिकचा वापर करायचा आहे। जर आपण या ठिकाणी बघितलं तर बायोविटा
विटा हे जो टॉनिक आहे याचा एकरी खर्च बसतो 250 ते 300 रुपये आणि 1261 या विद्राव्य खताचा एकरी खर्च बसतो 100 ते 120 रुपये. प्रमाण सांगतो 15 लिटरच्या पंपासाठी बायोविटा या टॉनिकचा वापर 50 ml करावा आणि जर 15 लिटरचा पंप असेल तर त्याच्यामध्ये आपण 100 ग्राम 1261 हे विद्राव्य खत घ्यावं. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, अवघ्या आपण फक्त 350 ते 400 रुपयामध्ये जर हा आमूलाग्र बदल घडवून आणला आणि कीटकनाशकासोबत किंवा कीटकनाशका व्यतिरिक्त ही फवारणी घेतली तर तुम्हाला सांगतो या वर्षी आपल्या पिकाला दुप्पट कळ्या लागल्याशिवाय राहणार नाही. मग सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या हव्या असतील तर सोयाबीनचं पीक 40 दिवसाचं झाल्यानंतर सोयाबीनच्या पिकामध्ये 100% करा बायोविटा टॉनिक सह 126100 या विद्राव्य खताचा वापर. तर मित्रांनो, ही होती सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की दुप्पट कळ्या म्हणजे दुप्पट फुलं म्हणजे दुप्पट शेंगा म्हणजे दुप्पट उत्पादन, पण याचं मूळ आहे दुप्पट कळ्या. त्यासाठी अवश्य वापरा बायोविटा टॉनिक सह 126100 हे विद्राव्य खत. तर मित्रांनो, ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असणार हा व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा. राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्र आणि कास्तकार बांधवाला एवढीच विनंती आहे की चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.